आहेत। एनडीए 131 जागांवर तर महाआघाडी या ठिकाणी 98 जागांवर, म्हणजे 100हून महाआघाडी पुन्हा एकदा खाली आलेली आहे, कारण आरजेडीचे आकडे कमी झालेत आणि भाजपचे वाढलेत। भाजप 70 जागांवर आघाडीवर तर आरजेडी 72 जागांवर आघाडीवर। तर ही काटेकी टक्कर आहे ती म्हणजे भाजप आणि आरजेडी। मात्र इथे जेडीयू देखील चांगली कामगिरी करताना दिसते। मागच्यापेक्षा जेडीयू जास्त जागांवर आघाडीवर आहे, 50 जागांवर। अर्धशतक जेडीयूने देखील या ठिकाणी या कलांमध्ये केलेला आहे। एनडीए आणि महाआघाडी यांच्यामधला फरक जो आहे तो सध्या वाढताना आपण पाहतोय। काही वेळापूर्वी महाआघाडी 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर होती, मात्र आता हा आकडा कमी झालेला आहे। महुआमधून तेजप्रताप यादव हे सध्या पिछाडीवर आहेत। मुकेश कुमार हे त्यांच्या विरोधात लढतायत। महुआमध्ये नाट्यमय घडामोडी सुरू आहेत। एलजेपीचे संजय कुमार सिंग जे आहेत ते सध्या आघाडीवर आहेत। महुआमधून तेजप्रताप यादव जे आहेत ते सध्या पिछाडीवर आहेत। मुकेश प्रताप गेल्या काही फेऱ्यांपासून आपण पाहतो की पिछाडीवर आहेत। महुआमधून तेजप्रताप यादव हे पिछाडीवर। महुआत नाट्यमय घडामोडी। एलजेपीचे संजय कुमार सिंग या ठिकाणी आघाडीवर आहेत। नक्की सतेज प्रताप यादव जे आहेत ते महुआ या मतदारसंघातून 2015 मध्ये निवडून आलेले होते। त्याच्यानंतर 2020 मध्ये वेगळ्या मतदारसंघामधून त्यांनी लढत दिलेली होती, मात्र सध्याचे विद्यमान आमदार त्यांच्या विरोधात त्यांची लढत या ठिकाणी पाहायला मिळते। महुआमध्ये तिरंगी लढत आहे, जोरदार टक्कर या ठिकाणी सुरू आहे। तेज प्रताप यादव यामध्ये आपण पाहतो तेज प्रताप यादव पिछाडीवर आहेत, मात्र आरजेडीचा उमेदवार देखील पिछाडीवर आहे आणि या दोघांच्या लढाईमध्ये एलजेपीचे संजय कुमार सिंग हे मात्र आघाडीवर आहे। नक्कीच लोक जनशक्ती पक्ष यांनी हा उमेदवार जो आहे तो उभा केलेला होता आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो उमेदवार जो आहे तो सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। एनडीए 132 जागांवर आघाडीवर, महाआघाडी 97 जागांवर आघाडीवर आहे, जेएसपी 4 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर एकूण जर आपण सिनारिओ या ठिकाणी पाहिला तर एनडीए, भाजप आणि जेडीयू 7-7 जे आहे ते एकत्र पुढे जाताना पाहायला मिळतात। बिहारमध्ये काबा आतापर्यंतचे जर कल आपण पाहिले तर या कलानुसार बिहारची लढत एकतर्फी नाही, सामना हा रंगतदार होताना पाहायला मिळतोय। कलांमध्ये आरजेडी हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय, मात्र भाजप देखील आता 70 वर आणि आरजेडी देखील 70 वर आता पोहोचलेली आहे। तर जेडीयू 51 जागांवर। अनंत सिंग म्हणजे छोटे सरकार 2700 मतांनी आता आघाडीवर आहेत। सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतली आहे। पोस्टल मतांपासून अनंत सिंग छोटे सरकार जे स्वतःला म्हणून घेतात ते 2700 मतांनी इथे आघाडीवर आहेत। कालपासूनच त्या ठिकाणी त्यांनी जवळपास 50,000 लोकांसाठी भोजनाची सोय केलेली आहे आणि महुआ ते या ठिकाणी तिथून त्यांनी अगदी पाट्यापर्यंत एक रॅली काढण्याचं देखील ठरवलेलं आहे। तर एनडीए 132 आणि महाआघाडी 96 जागांवर आघाडीवर, भाजप 70 आणि आरजेडी देखील 70, बरोबरीमध्ये सामना भाजप आणि आरजेडीचा। तर एनडीए 132 जागांवर आणि महाआघाडी 96 जागांवर आघाडीवर। आकडे आता सातत्याने बदलतायत। 233 जागांचे कल आतापर्यंत हाती आले। नक्कीच एनडीए 132 जागांवर आघाडीवर आहे, महाआघाडी 96 जागांवर आघाडीवर आहे, त्याच्यानंतर जेएसपी 4 जागांवर आघाडीवर आहे। एकूण जर आकडे जे आहेत ते वेगाने या ठिकाणी बदलताना दिसत आहेत आणि एनडीए आणि महाआघाडी यांच्यामधला फरक सुद्धा आता मोठा होत चाललेला आहे, मोठा फरक पडत चाललेला आहे। एनडीए 132 जागा